तुम्ही वर्षानुवर्षे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये, एका नात्यातून दुसऱ्या नात्यात भटकत आहात. इथं प्रयत्न केले, मग तिथं जाऊन नशीब आजमावलं. यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःला एक योग्य ध्येय द्या आणि योग्य ध्येयाची ओळखच ही आहे की ते तुम्हाला मोडून टाकेल. मला काय आवडतं असं म्हणू नका. माझ्या क्षमता कुठे आहेत, मी तेच काम करेन. तुम्ही जर असं केलं तर मग काहीच बदलणार नाही. हे बघा की तुमच्या उणीवा कुठे आहेत, तिथं काम करा. आणि असं म्हणू नका की मला जे येतं त्याच्याशी संबंधित जिथं चर्चा होतीये तिथं मी जाऊन बसेन आणि स्वतःला ज्ञानी मानून घेईन. कारण अमुक एका क्षेत्राविषयी मला थोडी माहिती आहे, ज्ञान आहे, तर जिथं त्या क्षेत्राबद्दल बोलणं सुरू असेल तिथं मी जाऊन बसेन, जेणेकरून तिथं मला आपलं ज्ञान पाजळता येईल आणि मी मोठा ज्ञानी ठरेन. इथं जाऊन बसा जिथं तुम्हाला काहीच येत नाही. तिथं तुमचं पितळ उघड पडेल, थोडी मानहानी होईल, पण तुमची कमजोरी दूर होईल. ध्येय ठरवण्याची पद्धत ही अशी असते, असं नाही की जिथं तुम्हाला आधीच वाटतं की तुम्ही मजबूत आहात तिथंच तुमची आवड असते. जेव्हा आपण म्हणतो ना की इंटरेस्ट, तर तो तिथंच असतो जिथं आपण आधीच पक्के आहोत किंवा जिथं तशी शक्यता दिसते. तर तिथं जायचं नाहीये. जिथं तुमची कमजोरी दिसते तिथं जा. मग तिथं कोणताही फायदा होत नसेल तरी चालेल, तिथं कोणी विचारणारं नसेल तरी चालेल, किंवा तिथं वारंवार हेच सिद्ध होत असेल की तुम्ही अज्ञानी आहात. ही गोष्ट कोणाला आवडणार नाही. इगोला, अहंकाराला हे आवडणार नाही. पण मग तुम्ही म्हणजे काही अहंकार नाही ना. अहंकाराला हे आवडत नसेल तर ती त्याची डोकेदुखी आहे. तुम्ही का उगाच त्रास करून घेता त्याचं काम, त्याचं त्याला बघू द्या.